विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं। त्यानंतर महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदावरून नाराजी दिसून आलेली आहे। अनेक वेळा ही नाराजी दिसून आली। आता पालकमंत्री पदावरून सुरू झालेली धुसफूस कमी व्हायचं नाव घेत नाहीये। मंत्री नरहरी झिरवळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गरीबाला गरीब जिल्हाच का दिला जातो असा सवाल करत झिरवळ यांनी मनातील खदखद बोलून दाखवली। तर या सर्व गोष्टीचा जाब शासनाला विचारणार असं वक्तव्य सुद्धा नरहरी झिरवळ यांनी केलंय। पालकमंत्री पहिल्यांदाच झालो तर झालो। आताही झाल्यावर समजलं अल्प आणि गरीब जिल्हा मला आता उद्याच्याला गेल्यावर सोमवारी पहिलं विचारणार, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेन। आणखी एक मोठी बातमी आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे भाष्य केलं आहे। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते, आम्ही सर्व आमदारांनी त्यांची समजूत काढली असं गुलाबराव पाटील म्हणाले। महायुती सरकार येण्यामध्ये एकनाथ शिंदे नावाची खूप मोठी ताकद होती। आपल्या सरकारच्या काळात देवेंद्र भाऊंनी सुद्धा मोठं मन दाखवलं होतं, त्यामुळे आता त्यांच्या सरकारमध्ये आपण सुद्धा मोठेपणा दाखवला पाहिजे अशी समजूत आमदारांनी काढल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। होण्याकरता शिंदे साहेबांनी नकार दिला त्यावेळेस टीव्हीवर बातम्या चालत होत्या, पण आम्ही सगळ्यांनी डीसीएम सरांना विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे, कारण की एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने हे सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। देवेंद्र भाऊ सुद्धा आपल्या काळामध्ये उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांनी मोठेपण दाखवलं होतं, तर आपण सुद्धा यावेळेस मोठेपण दाखवलं पाहिजे आणि आपण डीसीएम पद घेतलं पाहिजे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात। 70 हेक्टर आता झालोय ना, मी आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन। मला काय मत मिळतं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देतो हे लोकांसाठी महत्त्वाचं आहे। लोकांनी तुम्ही काय व्हावं म्हणून निवडून नाही दिले, महाराष्ट्राचा मुंबईचा विकास व्हावा म्हणून लोकांनी महायुतीला दिले। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या व्यवस्था आहेत, कोणतरी कॅप्टन लागतो तशा प्रकारच्या त्या व्यवस्था आहेत। आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी काम केलं होतं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तर शिंदे साहेब काम करतील आणि तिघेही सरकार म्हणून एकत्रित आहेत, काही अडचण नाही आहे। कारण आम्ही कोण आहोत यापेक्षा महाराष्ट्राला काय देतोय हे महत्त्वाचं आहे, लोकांची ती अपेक्षा आहे। दरम्यान संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिरसाट यांचं अभिवादन स्वीकारत त्यांच्यासोबत बातचीत केली। दरम्यान संदीपान भुमरे घटनाबाह्य पालकमंत्री होते, संजय शिरसाट हे कायदेशीर पालकमंत्री आहेत अशी प्रतिक्रिया खैरेंनी दिली। खैरेंचं मत परिवर्तन झालं असं शिरसाट यांनी म्हटलंय। तर राजकीय वादविवाद न करता विकासासाठी एकत्र आलंच पाहिजे, छोडो कल की बातें या गाण्याच्या ओळी सुद्धा शिरसाट यांनी बोलून दाखवल्या। संदीपान भुमरेंनीही खैरेंना टोला लगावला। संदीपान भुमरे असताना तुम्ही घटनाबाह्य पालकमंत्री असं उल्लेख करायचा, ते घटनाबाह्यच होते ते, आता हे रेग्युलर झालं ना, ते घटनाबाह्य होते म्हणून मी संदीपान भुमरे असताना तुम्ही कधीच अभिवादन स्वीकारलं? कधी नाही, का पाहिजे घटनाबाह्य होते, तो पिरियड घटनाबाह्यचा होता ना, म्हणून। कारण घटनाबाह्य का झाले माहिती आहे ना, ज्यावेळेस उद्धव साहेबांना सोडून शिंदे गटात जाऊन त्या ठिकाणी हे केलं, ज्यावेळेस उद्धव साहेबांनी निवडून आणले त्यांना, म्हणून त्या ठिकाणी खैरेकडे बघायचं न बघायचं, आता ते माणसाला आता न बघितलं काय न बघितलं काय, त्या माणसाचं काही आता तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही। खैरे साहेबांनी जे काही ते ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल। मी अनेक वेळा सांगतो, राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील,
परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि याचं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय हातांना आलेला आहे. म्हणून ते आजही झेंडावंदनला होते आणि शेवट पण बसले. त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला कानमंत्र दिलाय, मी त्यांना कानमंत्र दिलेला आहे. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर से मिलके लिखेंगे नई कहानी. यानंतर थेट